नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वी आणि आपला विषय आहे मुलांनो गणित. आणि गणितामधलं आपलं जे 5वं प्रकरण आहे त्याचं नाव आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. हे प्रकरण जे आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांनो त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. तर पहा मुलांनो, परिमेय संख्या व संख्यावरील क्रिया. तर मागील इयत्तामध्ये आपण काय शिकलो होतो मुलांनो, तर नैसर्गिक संख्या हे आपण मागील इयत्तामध्ये शिकलो होतो. तसेच पूर्णांक संख्या देखील आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलं होतं. आणि आता आपण या इयत्तेमध्ये म्हणजेच इयत्ता 7वीमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आपण याचा अभ्यास करणार आहोत. कुठला मुलांनो? परिमेय संख्या आणि त्यावरील ज्या क्रिया आहेत, जसं वजाबाकी, भागाकार, गुणाकार, ह्या ज्या काही क्रिया आहेत त्या आपण ह्या पाठामध्ये आज परिमेय संख्या म्हणून शिकणार आहोत. तर पहा मुलांनो, नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि पूर्णांक संख्या म्हणजे काय हे देखील आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलं होतं. आणि या इयत्तेमध्ये पहा मुलांना आपण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हे अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर पहा मुलांनो, नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या मिळून तयार झालेला पूर्णांक संख्या समूह आपल्याला माहीत आहे. बघा, नैसर्गिक संख्या आणि त्यामध्ये 0 जर आपण मिळवला तर काय तयार होतं मुलांना, तर पूर्णांक संख्यांचा समूह तयार होतो. जसं आपण इथे बघूया 1, 2, 3, 4 ह्या सगळ्या काय झालेल्या आहेत, तर या सगळ्या असंख्य नैसर्गिक संख्या झालेल्या आहे. आणि त्यामध्ये जर आपण 0 हा ॲड केला तर त्या कुठल्या संख्या होतात, तर त्या पूर्णांक संख्यांचा समूह होतो. मग बघा, तसेच 7/11, 2/5 आणि 1/7 असे अपूर्णांकही आपल्याला परिचित आहे. बघा, आपण अपूर्णांक देखील बघितलेले आहे, जसे 2/3, 4/5, 6/11 हे देखील आपण अपूर्णांक पाहिलेले आहेत. मग बघा, सर्व पूर्णांक संख्या आपल्याला काय मिळणार आहे, बघा m/n या रूपात लिहिता येतात. कुठल्या संख्या, तर सर्व पूर्णांक संख्या ज्या आहेत त्या आपल्याला कशामध्ये लिहिता येतात, तर m/n या रूपात आपल्याला लिहिता येतात. हे आपल्याला माहीत आहे. जर m हा कोणताही पूर्णांक आणि n हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल तर आपल्याला जी परिमेय संख्या आहे ती कशी लिहिता येईल, तर ती m/n या संख्येला आपण काय म्हणणार आहोत, तर परिमेय संख्या म्हणणार आहोत. मग बघा, अशा परिमेय संख्याचा समूह वरील सर्व प्रकारच्या संख्यांना सामावून घेतो. म्हणजेच परिमेय संख्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या ह्या सगळ्यांचा जो समूह आहे तो कशामध्ये समाविष्ट होतो, तर तो सर्व प्रकारच्या संख्यांना सामावून घेणारी जी संख्या आहे ती कुठली आहे, तर परिमेय संख्या आहे. या परिमेय संख्यामध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही संख्या आहेत, जसे की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, या सगळ्यांचा जो समूह आहे तो परिमेय संख्यामध्ये काय होतो, इन्क्लूड होतो, समाविष्ट होतो. तर त्याचेच काही उदाहरणं आपण पुढील प्रमाणे पाहूया. परिमेय संख्या म्हणजे काय पहा मुलांनो, परिमेय संख्या त्या आहेत 5/7, 3/4, -17/28, 2.1/7, 2.17 इत्यादी काय आहेत, तर त्या परिमेय संख्या आहेत. आता पूर्णांक संख्या कुठल्या आहेत, तर पूर्णांक संख्या आहेत -3, -8 आणि -1 इत्यादी सर्व काय आहेत, तर ह्या सगळ्या कुठल्या संख्या आहेत, तर या सगळ्या पूर्णांक संख्या आहेत. नंतर बघा, पूर्ण संख्या कुठल्या आहेत, तर 0, 1, 2, 3 ह्या सगळ्या काय आहेत, तर ह्या सगळ्या पूर्णांक संख्या आहे, पूर्ण अशा संख्या आहेत. मग बघा, नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या कुठल्या आहेत, तर 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या सगळ्या काय आहेत, तर त्या नैसर्गिक संख्या आहे. आणि या सगळ्यांचा समावेश जो आहे तो कुठल्या संख्यामध्ये होतो, तर तो परिमेय संख्यामध्ये होतो. तर पहा मुलांना, परिमेय संख्या या अंश व छेद वापरून व्यवहारी अपूर्णांकाच्या रूपात लिहिल्या जातात. म्हणून परिमेय संख्यावरील ज्या क्रिया आहेत या अपूर्णांकावरील क्रियाप्रमाणे आपण करू शकतो.
तर पहा, पहिलं जे उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे, ते आपल्याला बघायचं आहे. ते काय आहे तर 5/7 अधिक 9/11. बरोबर. पहा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे तर 11 पाचे किती मुलांनो तर 55. इथे आपण 55 घेतलेले आहे. मग 9 किती तर 63. इथे आपण 63 लिहून घेतलेले आहे. आणि 11 77. त्यानंतर पहा मुलांनो, 55 आणि 63 किती होतात तर 118 होतात. आणि जो छेद आहे तो आपण इथे घेतलेला आहे 77. पुढचं जे उदाहरण आहे मुलांना दुसरं, ते आहे 2.1/7 अधिक 3.8/14. तर बरोबर किती तर 7 दुने 14. 7 दुने 14 आणि 1 15 आपण इथे घेतलेले आहे. त्यानंतर 7 छेदस्थानी लिहिलेला आहे. मग 14 त्रिक किती मुलांनो तर 14 त्रिक 42. आणि 42 मध्ये आपण 8 काय केलेलं आहे इन्क्लूड केलेले आहे. मग किती झाले तर 50/14 आपण घेतलेले आहे. त्यानंतर बघा मुलांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, छेद समान करायचा आहे. म्हणून आपण याला कशाने गुणलेलं आहे तर 2ने गुणलेलं आहे. म्हणून बघा 7 दुने 14 आणि 15 दुने किती तर 30. मग अधिक 50/14. 50/14. मग बघा 50 आणि 30 80 आणि 14 छेदस्थानी आपण घेतलेला आहे. त्यानंतर बघा मुलांनो, इथे 14. तर पहा मुलांनो, 30 आणि 50 80 आणि 14 जो छेदस्थानी आहे तो आपण घेतलेला आहे. आपलं उत्तर आलेलं आहे 40/7. पुढचं देखील आपण एक्झाम्पल घेणार आहोत. मुलांना जो पुढचं एक्झाम्पल आहे ते आपलं काय आहे, तिसरं जे आहे ते आहे 9/13 गुणिले 26/3. बरोबर. आता इथे पहा मुलांनो, 9 एक 9, 3 एक 3 आणि 3 त्रिक 9. तसेच 13 एक 13 आणि 13 दुने 26. म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे पहा मुलांनो, हे 3 आणि हे 2 छेदस्थानी काय आलेलं आहे तर 1 आलेला आहे. मग 3 दुने 6 छेद किती मुलांनो 1. मग एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणे म्हणजे या संख्येला दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्ताने गुणायचं आहे. मग बघा, आपण पाहिलेलं आहे की 5/6चा जो गुणाकार व्यस्त आहे तो काय होणार आहे तर 6/5 हा त्याचा गुणाकार व्यस्त होणार आहे. मग बघा 2/11 याचा गुणाकार व्यस्त काय आहे सांगा मुलांनो. अगदी बरोबर, 11/2. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार व्यस्त करताना जे छेद आहे तो आपल्याला अंशस्थानी ठेवायचा आहे आणि अंश हा आपल्याला छेदस्थानी ठेवायचा आहे. म्हणजेच काय होणार आहे, इथे आपला गुणाकार व्यस्त होणार आहे. तर जे पुढचे काही उदाहरणं आहेत पहा मुलांनो, कंसामध्ये -5/4 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये -4/5. बरोबर किती मुलांनो तर त्याचा गुणाकार येणार आहे 1. मग -7/2 गुणिले -2/7. बरोबर किती तर 1. यावरून आपल्याला काय करायचं आहे, -5/4 व -4/5 आणि -7/2 व -2/4 2/7 या गुणाकार व्यस्त संख्येच्या काय आहेत तर त्या जोड्या आहेत. इथे आपण काय केलेलं आहे, गुणाकार व्यस्त केलेला आहे. म्हणजेच काय तर अंश जो आहे तो छेदस्थानी आपण लिहिलेला आहे आणि छेद जो आहे तो आपण अंशस्थानी घेतलेला आहे. नैसर्गिक संख्या समूह हा बेरीज व गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे, पण वजाबाकी व भागाकार या क्रियांसाठी पुरेसा नाही. काय तर नैसर्गिक संख्या ह्या काय आहेत तर बेरीज व गुणाकार या क्रियांसाठी कसा आहे तर पुरेसा आहे, पण वजाबाकी आणि भागाकार या क्रियांसाठी तो पुरेसा नाही. म्हणजेच दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी व भागाकार नैसर्गिक संख्या असेलच असे नाही. मग पूर्णांक संख्या समूह बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे, पण भागाकार या क्रियेसाठी पुरेसा नाही. मग पहा, परिमेय संख्या समूह हा बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार या सर्व क्रियांसाठी पुरेसा आहे, मात्र शून्याने भागता येत नाही. पुढचे काही एक्झाम्पल घेऊयात. पहा मुलांनो, पुढचे जे एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते आहे 5/36 अधिक 6/42. आणि याची जी उकल आहे ती आपण कशी केलेली आहे पहा.
5/36 अधिक 6/42 बरोबर. इथे आपण काय केलेलं आहे तर तिरकस गुणाकार केलेला आहे. तिरकस गुणाकार म्हणजेच बघा की आपण इथे काय केलेलं आहे तर पहा मुलांनो, आपण 5/36ला कशाने गुणलेलं आहे तर 7ने गुणलेलं आहे. म्हणजेच 5 गुणिले 7 आणि 36 गुणिले 7 अधिक आपण 6/42ला कशाने गुणलेलं आहे तर 6ने गुणलेलं आहे. 6 गुणिले 6/42 गुणिले 6. मग बघा 5×7 35, 6×6 36 आणि 36×7 252 किंवा 42 किती मुलांना तर 252 जो छेदस्थानी आपण घेतलेला आहे. मग पहा 35 आणि 36 71 होतात आणि छेद आपण जसा आहे तसा इथे घेतलेला आहे 252. तर पुढचं एक एक्झाम्पल पाहूया मुलांना. तर पुढचं एक्झाम्पल जे आहे ते आहे 1.2/3 अधिक 2.4/5. याचे जे उकल आहे ते आपण कसे करणार आहोत पहा मुलांनो. जे एक्झाम्पल आहे उदाहरण आहे ते आपण पुन्हा जसं आहे तसं लिहून घेणार आहोत. इथे बघा 1.2/3 अधिक 2.4/5 बरोबर 3×1 3 आणि 2 किती मुलांनो तर 5. इथे आपण घेतलेले आहे 5. 5 दुणे 10 आणि 4 14 आपण इथे घेतलेले आहे 14. आणि पहा छेद जसा आपण आहे तसं आपण इथे घेतलेला आहे 3 आणि 5. म्हणजेच आपली संख्या काय आलेली आहे 5/3 अधिक 14/5 बरोबर. आता आपण 5 गुणिले 5 इथे आपण काय केलेलं आहे तिरकस गुणाकार करून घेतलेला आहे. बघा 5 गुणिले 5 बरोबर 14 गुणिले 3 आणि 5 किती मुलांना 15 म्हणून छेदस्थानी काय आलेलं आहे तर 15 आलेलं आहे. मग बघा 5×5 25 आणि 14×3 42 आणि हे जे 15 आहे छेदस्थानी ते आपण इथे घेतलेले आहेत. मग बघा 25 आणि 42 किती तर 67 आणि छेदामध्ये 15 आलेले आहे. एक्झाम्पल घेऊया. बघा जे फर्स्टवाला आहे ते आहे 7/11 वजा 3/7 बरोबर. त्याचे जे उकल आहे ते आपण कसे करणार आहोत तर 3/11 वजा 3/7 बरोबर. इथे देखील आपण काय केलेलं आहे तर तिरकस गुणाकार इथे आपण करून घेतलेला आहे. पहा 7 गुणिले 7 इथे आपण घेतलेले आहे वजा 3 गुणिले 11 हे आपण इथे घेतलेलं आहे 3 गुणिले 11 आणि 11 गुणिले 7 त्यानंतर पहा 7×7 49 11×3 33 आणि 11×7 किती मुलांना 77 बरोबर. 49 मधून जर आपण 33 मायनस केले वजा केले तर आपलं उत्तर येतं 16 आणि छेद आपण छेदस्थानी लिहिलेला आहे 77. तर हे जे एक्झाम्पल आहे हे आपलं इथे सॉल्व करून झालेलं आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊया. तर पहा मुलांना आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते आहे 4.1/2 वजा 3.1/3. त्याचे उकल बघा कसे केलेले आहे. 4.1/2 वजा 3.1/3 बरोबर 2 चौक किती 8 आणि 1 किती मुलांना तर 9. 3 त्रिक 9 आणि 1 10. छेदस्थानी आपण घेतलेला आहे 2 आणि छेदस्थानी इथे घेतलेला आहे 3. म्हणजेच आपले जे समीकरण आहे ते असं झालेलं आहे 9/2 वजा 10/3 बरोबर. इथे देखील आपण काय केलेलं आहे तिरकस गुणाकार केलेला आहे. बघा 9 गुणिले 3 आपण घेतलेले आहे त्याबरोबर 10 गुणिले 2 आपण घेतलेलं आहे आणि हे आहे वजाचं चिन्ह. त्यानंतर 2 गुणिले 3 आपण इथे घेतलेले आहे. बघा 9 त्रिक 27 आणि 10 दुणे 20 3 दुणे किती मुलांना तर 6 आणि 27 मधून आपल्याला 20 मायनस करायचे आहे म्हणजे 7 आपले बाकी राहिलेले आहे आणि छेदस्थानी आपण घेतलेले आहे 6. इथे झालेलं आहे आपलं हे एक्झाम्पल पूर्ण. म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे ते काय आहे तर 7/6 हे आपलं उत्तर आहे. पुढचं उदाहरण घेऊया. मुलांना जे आपलं पुढचं एक्झाम्पल आहे ते काय आहे परिमेय संख्याचा भागाकार आपल्याला करायचा आहे आणि तो बघा 2.1/5 भागिले 5.3/6 आणि याचे उकल जे आहे ते आपल्याला कसे करायचे आहे पहा. 2.1/5 भागिले 5.3/6 म्हणून इथे आपण काय घेतलेलं आहे पहा 5 दुणे 10 आणि 1 किती मुलांना तर 11. 6 पंचे 30 आणि 3
33. बघा छेदस्थानी आपण 5 घेतलेला आहे, छेदस्थानी 6 घेतलेला आहे. म्हणजेच आपले जे समीकरण आहे ते झालेलं आहे 11/5 भागिले 33/6 बरोबर 11/5 गुणिले, आता इथे आपण काय केलेलं आहे तर आपल्याला गुणाकार व्यस्त आपण इथे केलेला आहे म्हणून गुणाकाराचं चिन्ह आलेलं आहे 6/33. इथे आपला गुणाकार व्यस्त झालेला आहे. मग पहा 6/15 बरोबर 2/5 हे आपलं काय आलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे. पुढचं उदाहरण बघूया. तर पहा मुलांनो, इथे आपण काय बघणार आहोत तर परिमेय संख्याच्या दरम्यानच्या संख्या आपण इथे पाहणार आहोत. बघा उदाहरणार्थ काय आहे 1/2 व 4/7 या परिमेय संख्याच्या दरम्यानच्या परिमेय संख्या आपल्याला काय करायच्या आहेत तर शोधायच्या आहेत. मग त्यासाठी या संख्येने आपल्याला काय करायचं आहे तर समछेद द्यायचा आहे, सारखा छेद आपल्याला द्यायचा आहे. म्हणून बघा 1/2 बरोबर 1/7/2/7 म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे समान छेद करायचा आहे. म्हणून आपण 1/2 ला आपण कशाने गुणलेला आहे तर 7 ने गुणलेला आहे. म्हणून 7×1 आणि 2×7 किती मुलांनो 14. तर इथे छेद समान झालेला आहे 7/14 आलेले आहेत. त्यानंतर बघा आता हे जे 4 आहे 4/7 आपण इथे घेतलेलं आहे त्याला देखील आपल्याला कशाने गुणायचं आहे तर 2 ने गुणायचं आहे. का? कारण आपल्याला छेद जो आहे तो समान करायचा आहे. म्हणून 4/7 ला आपण 2 ने गुणलेलं आहे. मग 4 ला देखील 2 ने गुणलेलं आहे, 4×2 8 आणि 7 ला देखील 2 ने गुणलेलं आहे म्हणजे 7×2 14. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे मुलांनो तर 8/14 हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा 7 व 8 या लगतच्या नैसर्गिक संख्या आहेत, परंतु 7/14 व 8/14 या लगतच्या परिमेय संख्या आहेत का? कोणत्याही परिमेय संख्याचा छेद मोठा करता येतो त्याच पटीत त्यांचा अंशही मोठा होतो. म्हणजेच बघा कसा 7/14 आपल्याला काय करता येतो तर 70/140 आणि 8/14 80/140. अंशाला व छेदाला आपण कशाने गुणलेला आहे बघा 8/14 ला आपण इथे 10 ने गुणलेला आहे म्हणून 8×10 80 आलेला आहे आणि 14 ला देखील आपण 10 ने गुणलेला आहे म्हणून 14×10 140 आलेला आहे. तीच क्रिया आपण कुठे केलेली आहे तर 7/14 इथे देखील आपण काय केलेलं आहे तीच क्रिया केलेली आहे म्हणून 7×10 70 आणि 14×10 140 हे आपल्याला काय आलेले आहे तर हे मोठा छेद आणि अंश आलेला आहे. तर पुढे पाहूया मुलांना, तो जो एक्झाम्पल होता आपण लास्ट घेतलेलं तेच आपण कंटिन्यू करत आहोत. तर 7/14 बरोबर 70/140 आणि 8/14 बरोबर 80/140. अंशाला आपण कशाने गुणलेलं आहे तर 10 ने आपण ते गुणलेलं आहे. म्हणून बघा इथे काय झालेलं आहे तर 70/140 आणि 71/140. तसेच इथे आपण इथे काय केलेलं आहे 80/140 आणि 80/140. मग मोठा कुठला आहे ते आपल्याला इथे ठरवायचं आहे. बघा 7/14 व 8/14 दरम्यान किती संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत तर 7/14 बरोबर 700/14, 8/14 बरोबर 800/1400. म्हणून अंशाला व छेदाला आपण कशाने गुणलेलं आहे तर 100 ने गुणलेलं आहे. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे 7चं 700 आलेलं आहे, 14चं 1400 आलेलं आहे. का? कारण आपण त्याला 100 ने गुणलेलं आहे म्हणून. मग बघा म्हणून 700/1400 गुणिले 701/14 बरोबर मोठा कुठला आहे बघा 799/1400 आणि देन जो आहे तो 800/1400. त्यानंतर पुढे पाहूया. तर पहा 70/140 आणि 71/140 यामध्ये मोठा कुठला आहे हे तर आपल्याला माहीत आहे, ते आपण मोठ्या या साईनने दाखवलेलं आहे. तर बघा 79/140, 80/140 येथे 7/14 व 8/14 या काय आहेत तर दरम्यानच्या संख्या आहेत. नंतर बघा तसेच 7/14 बरोबर किती, जर आपण 7 ला 100 ने गुणू तर किती येणार आहे 100×7 700 आणि 100 14 आपण गुणलं तर 1400 येणार
आहेत. तसेच 8चं देखील 800 येणार आहे जर आपण 100ने गुणल्यानंतर, आणि 14ला 100ने गुणल्यानंतर 1400 येणार आहे. याला आपण काय केलेलं आहे तर 100ने गुणलेलं आहे, म्हणून 814चं जे आहे 800/1400 एवढं उत्तर आपलं आलेलं आहे. मग बघा, म्हणून 700/1400 बरोबर 701/1400, आणि त्यापेक्षा जे मोठे आहेत ते काय आहेत तर 799/1400 ग्रेटर दॅन 800/1400. बघा, यावरून परिमेय संख्येचे जे रूपांतर आहे ते अधिकाधिक मोठे छेद असणाऱ्या सममूल्य संख्यामध्ये केले की त्यांच्या दरम्यानच्या अधिकाधिक परिमेय संख्या ज्या आहेत त्या कशा होतात तर त्या संख्या व्यक्त होतात किंवा व्यस्त होतात. पुढे पाहूया मुलांनो. बघा, इथे काही उदाहरण दिलेलं आहे. कसले आहे हे तर 2 परिमेय संख्याच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात, याचे काही उदाहरणे दिलेली आहेत, ते आता आपण पाहणार आहोत. तर बघा, दिलेल्या 2 संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. किती मुलांनो? 3 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. बघा, पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे 2/7 आणि 6/7. तर याचे उकल जे आहे ते आपण कसे करणार आहोत 2/7 आणि 6/7. या परिमेय संख्यांना प्रथम जोडणाऱ्या रेषाखंडांचा मध्यबिंदू शोधू व तो बिंदू जी संख्या दाखवते ती संख्या आपण पाहणार आहोत. तर पहा मुलांना, 2/7 6/7 म्हणून 1/2 गुणिले 2/7 अधिक 6/7 बरोबर 1/2 गुणिले 8/7. तर पहा, हे 6 आणि 2 8 आणि हे 7 छेदस्थानी आपण घेतलेले आहे. आता तेच आपल्याला काय करायचं आहे तर रेषाखंड आहे त्यावर आपल्याला ही जी संख्या आहे ती दाखवायची आहे. बघा, -2 -1 0 जो मध्यभागी असतो, त्यानंतर 2/7 6/7 1 2 असे आपण काय दाखवलेले आहे तर 2/7 आणि 6/7 हे आपण रेषाखंडावर देखील दाखवलेले आहेत. आता पहा मुलांना, 8/14 7 दुने 14. आता हा जो बिंदू आहे तो रेषाखंडाचा काय आहे तर तो रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे. आता आपण रेषाखंडावर 2/7 व 6/7 ह्या काय केलेल्या रेषा आपण बघितल्या होत्या, काढलेल्या होत्या. आता याच्या दरम्यान जे आहे ती संख्या आहे कुठली तर 8/14 ही संख्या कशाच्या दरम्यान आहे तर 2/7 व 6/7च्या दरम्यान कुठली संख्या आहे तर 8/14 ही संख्या आहे. तर म्हणजेच काय मुलांना, तर 2/7 व 6/7 यांच्या दरम्यान कुठली संख्या आहे तर 8/14 ही संख्या आहे. म्हणून 2/7 व 8/14 आणि 8/14 व 6/7 मधील आपल्याला काय शोधायचं आहे तर मध्यबिंदू आपल्याला काढायचा आहे. म्हणून बघा, आपण काय केलेलं आहे तर 1/2 गुणिले 2/7 अधिक 8/14 बरोबर किती मुलांना 1/2 गुणिले 4/14 अधिक 8/14. तर आता इथे 1/2 गुणिले 4 आणि 8 12/14 बरोबर 6/14 बरोबर किती आलेलं आहे तर 3/7 हे आलेलं आहे. तर बघा मुलांना, बरोबर 6/14 बरोबर 3/7 आणि 1/2 गुणिले 8/14 अधिक 6/7 बरोबर 1/2 गुणिले 8 अधिक 12/14 बरोबर किती येणार आहे 1/2 गुणिले 20/14 बरोबर किती मुलांना तर 10 आणि 14 बरोबर किती आलेलं आहे तर 5/7 एवढं उत्तर आपलं आलेलं आहे. पुढे बघूया. तर पुढे पहा, दिलेल्या 2 संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय ज्या संख्या आपल्याला काढायच्या होत्या त्या काय काढलेल्या आहेत आपण बघा. 1/2 गुणिले 8/14 अधिक 6/7 गुणिले 1/2 गुणिले 8/12/14 बरोबर 1/2 बरोबर 20/14 बरोबर 10/14 बरोबर 5/7. म्हणजेच 8/14 4/7 आणि 3/7 5/7 ह्या संख्या ज्या आहेत त्या 2/7 व 6/7 तसेच च्या दरम्यानच्या संख्या आहे. कशाच्या दरम्यानच्या संख्या आहेत तर 8/14 4/7 3/7 आणि 5/7 ह्या संख्यांच्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत त्या 2/7 आणि 6/7 या संख्या आहेत.